आज आपण दोडक्याच्या सालींची तंबळी तयार करूया. या दोडक्याच्या साली एक मोठी वाटीभर घेतल्या आहेत. या साली या कढईमध्ये घालते आणि 1 चमचा तेल घालते. या साली आपण चांगल्या कुरकुरीत भाजूया. गॅसवर मंद आचेवर आपण या साली भाजूया. हे बघा, या साली आता मी चांगल्या भाजून घेतल्या. आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. या साली आपण गार होण्यासाठी ठेवूया. या साली आता गार झाल्या आहेत. 1 वाटीभर खोवलेलं ओलं खोबरं, 1 चमचा जिरे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून अगदी बारीक वाटून घेतल्या. आवश्यकता असेल तर थोडेसे पाणी घालू शकता. या पद्धतीप्रमाणेच तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी तयार करू शकता. चटणी करताना याप्रमाणे पाणी नाही घातले तरी चालेल. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता 1 वाटीभर ताजे ताक घालते. तंबळी करताना खास करून दही किंवा ताकाचा उपयोग केला जातो. आता या तंबळीवर मी छानशी फोडणी घातली आहे. फोडणीचे साहित्य: थोडेसे तेल, 1 चमचा मोहरी, 1 सुकी मिरची, थोडीशी कडुलिंबाची पाने, 1 चमचा हिंग पावडर, 1 चमचा हळद. याप्रमाणे फोडणी तयार करायची आहे. ही तंबळी जेवतेवेळी कढीप्रमाणे भातावर घेऊ शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय जरूर कळवा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.